आणि विरोधकांनी किती प्रयत्न केला तरी मोदींना हरवणं एवढं सोपं काम नाही. आणि माझा जो रिपब्लिकन पक्ष आहे, माझा रिपब्लिकन पक्ष देश पातळीवर NDA सोबत आहे. महाराष्ट्रामध्ये माझ्या पक्षाला 2 तरी जागा द्याव्या. माझ्या पक्षाला एकदम म्हणजे माझा पक्ष हा BJP शिवसेनेसोबत आल्यानंतर युतीची महायुती झालेली आहे आणि रिपब्लिकन पक्षाला झुकतमाप काही प्रमाणामध्ये देणं अत्यंत आवश्यक आहे. दलित मतदारांना अट्रॅक्ट करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाला सोबत तर आम्ही आहोतच आहोत, पण रिपब्लिकन पक्षाला ताकद देणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यासाठी विस्तार होईल त्यावेळेला आम्हाला एक मंत्रिपद मिळालं पाहिजे ही मागणी माझी सातत्यानं आहे. आणि माननीय देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलेलं आहे की विस्तार होईल त्यावेळेला नक्की तुमचा विचार करू. पण ते आमचा विस्तार राहिला बाजूला आणि अजितदादांचा विस्तार झालेला आहे. त्यामुळं हा विस्तार आता पुढे रखडलेला आहे. तर तो लवकरात लवकर विस्तार करावा. एक 8-10 महिने राहिलेले आहेत. आम्हाला हे सत्तेमध्ये काम करण्याची संधी मिळावी. सत्तेचा सहभाग देण्यासाठी ज्या महामंडळं आहेत, कमिटी आहे, त्या लवकरात लवकर कराव्यात आणि कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करावा अशी आमची मागणी आहे. आणि आम्हाला 2 जागा द्याव्यात. शिर्डीमध्ये लढण्याची माझी इच्छा आहे. माझी राज्यसभा 2026पर्यंत आहे, परंतु मी जसा लोकसभेमध्ये 3 वेळेला होतो, त्यामुळं जर मला लढण्याची संधी मिळाली तर मी त्यासाठी अमित भाईशी बोलणार आहे, JP नड्डाशी बोलणार आहे, देवेंद्रजीशी बोलणार आहे, राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी पूर्वी बोललेलो आहे. तरी चर्चा का करू. जर मला जागा मिळाली तर मी शिर्डीमध्ये उभं राहण्यासाठी उत्सुक आहे. आणि एखादी जागा सोलापूरची आहे किंवा विदर्भातली एखादी जागा आहे किंवा मुंबईतली एखादी जागा आहे, ती एखादी जागा देऊन RPIला एक RPIची मतं जी आहे ती ट्रान्सफर करण्यासाठी RPIला ताकद देणं अत्यंत आवश्यक आहे अशी आमची महायुतीच्या नेत्यांना सूचना आहे. त्यामुळं लोकांनी जर ठरवलं की सगळ्या नेत्यांना एकत्र आलं पाहिजे तर मी ऐक्यासाठी तर मी अनेक वेळेला सांगितलं आहे की बाळासाहेबांनी बहुजन वंचित आघाडी बरखास्त करावी आणि बाबासाहेबांचा पक्ष त्यांनी चालवण्यासाठी त्यांनी आमच्यासोबत यावं. त्यांना पक्षाचं अध्यक्षपद त्यांना देण्याची माझी तयारी आहे. ते जर आमच्या महायुतीसोबत आले तर माझं मंत्रिपद मी त्यांना देण्याची माझी तयारी आहे. त्यांनी आमच्या आघाडीसोबत, आमच्या महायुतीसोबत, NDA सोबत त्यांनी यावं. विनाकारण टीका करत बसून काय उपयोग नाही आहे. कारण नरेंद्र मोदी हे विकास पुरुष आहेत. नरेंद्र मोदी हे संविधान बदलणारे नाही तर ते संविधान मजबूत करणारे आहेत. नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनाला संविधान सदन हे नाव दिलेलं आहे. नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेबांची अनेक स्मारकं पूर्ण केलेली आहेत. त्यामुळं नरेंद्र मोदी संविधान बदलतील हे अफवा पसरवून समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करू नये. आणि माननीय राहुल गांधींना आमचा सवाल आहे की तुम्ही भारत जोडो यात्रा का काढताय, पण 70 वर्षामध्ये तुमच्या पक्षाने काय भारत फोडला होता का? 70 वर्षामध्ये तुम्ही भारत जोडला नाही का? आता तुम्हाला काय वेळ आलेली आहे की भारत जोडूची? आणि कुणीही समाजामध्ये फूट पाडू शकत नाही आहे. नरेंद्र मोदी हे सबका साथ सबका विकासची भूमिका घेणारे आहेत आणि संविधानामध्ये सगळ्या धर्मांना समान न्याय देण्याची भूमिका आहे. त्यामुळं मला असं वाटतं की भारत जोडो यात्रा, आता भारत न्याय यात्रा, तुम्ही यात्रा का काढत राहा. आमची यात्रा विकास यात्रा आहे. तुमची यात्रा ही भारत न्याय यात्रा तुम्ही काढा. पण काँग्रेसला एवढं यश मिळेल अशी परिस्थिती अजिबात नाही. आणि त्यामुळं त्यांनी प्रयत्न करावा. जनता ज्यांच्या बाजूला जाईल त्यांना सत्तेवर येण्याचा अधिकार आहे. आम्हाला जनतेवर आमचा विश्वास आहे आणि जनता आम्हाला प्रचंड मताने पुन्हा सत्तेवर आणेल असा आम्हाला विश्वास आहे. राज्यात किती जागा घ्यायचा त्याचा कितपत फायदा त्यांना होईल तर तुम्हाला? मला वाटतं की वंचित बहुजन आघाडीने कुठं जायचं तो अधिकार त्यांचा आहे. प्रकाश आंबेडकर ते सक्षम नेते आहेत. आमच्या समाजातले एक सिनियर आणि अभ्यासू नेते आहेत. पॉलिटिक्सचा चांगला अभ्यास असणारे ते नेते आहेत. त्यामुळं काय निर्णय घ्यायचा तो अधिकार पूर्णपणे त्यांना आहे. परंतु महायुती जे हे आहे ते महायुतीसोबत तर ते काय येणार नाही आहेत. परंतु महाविकास आघाडीसोबत त्यांना जायचं असेल तर त्यांना जायला काही हरकत नाही आहे. आणि 12 जागांचा त्यांचा प्रस्ताव चांगला प्रस्ताव आहे. म्हणजे 4 पक्षांनी 12 जागा वाटून घेतल्या की आम्हाला त्या चौघांचे 12 वाजवण्यासाठी वेळ लागणार नाही आहे. त्यामुळं
12 जागांचा त्यांचा प्रस्ताव आहे, तो महाविकास आघाडीने स्वीकारावा आणि प्रकाश आंबेडकरांना सोबत घ्यावा असं माझं मत आहे. अजित पवारांना मुख्यमंत्री करायला तुमचा पाठिंबा असेल? अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी तुमचा पाठिंबा असेल का? नाही, मुख्यमंत्री करण्यासाठी म्हणजे आता सध्या तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे, त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखालीच निवडणुका पार पडणार आहे. त्यामुळे सध्या तरी अजितदादांना मुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता नाही. आता पुढच्या काळामध्ये काय होणार आहे काय सांगता येत नाही आहे, परंतु सध्या तरी देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेलं आहे की अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत, ते उपमुख्यमंत्री आहेत आणि या दोघांची इच्छा असण्याची शक्यता आहे. परंतु एकनाथ शिंदे हेच सध्या मुख्यमंत्री आहेत आणि लोकसभेच्या आपल्या निवडणुका ज्या आहेत ते त्यांच्या नेतृत्वाखालीच होतील असा आपल्याला विश्वास आहे. देवेंद्र फडणवीसांना पक्ष तुमच्यासोबत दिल्लीला पाठवेल असं चर्चा बरेच आहे. नाही, आमच्यासोबत त्यांची आवश्यकता नाही आहे, त्यांना आम्ही इथं मुद्दाम ठेवलेला आहे. त्यामुळं तिकडं दिल्लीला तिकडं नितीन गडकरी, नारायण राणे आम्ही सगळे आहोत. त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्रामध्येच आवश्यकता आहे, त्यामुळे त्यांना दिल्लीला घेऊन जाण्याचा प्रश्न येत नाही आहे. राजकारणालाच राहावं का? नाही, निवृत्ती शरद पवारांनी घ्यावी. आता एक जर निवृत्ती त्यांचं वय जरी असलं तरी अजितदादा यांनी बंड केलेलं असल्यामुळं सध्या ते निवृत्ती घेतील असं वाटत नाही आहे आणि अजूनही शरद पवार मजबूत आहेत. पण त्यांनी त्यांचं काम करावं. अजितदादांचं काम करतायत आणि पवारसाहेब त्यांचं काम करतायत, त्यांनी त्यांचं काम करावं. पण जरी अजितदादा म्हटलेले असले तरी पवारसाहेब निवृत्ती घेणार नाहीत. चला ठीक आहे, थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.